मुंबईला दुसऱ्यांदा जातोय आमचा रंगा तिच्या मुलीचं वर्ष आहे. हाय हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सो आज सकाळपासून व्हिडिओ तर थोडाफार शूट केलेलाच आहे, पण आज जास्त काही वेळ मिळाला नाही कारण आज आम्हाला जायचं आहे गावाला. सकाळपासून सगळ्यांची धावपळ चालू झालेली आहे. हे कपडे इकडे नेवा, काय न्यायचं आहे काय ठेवायचं आहे, जायचं एक दिवसासाठीच आहे, पण ती धावपळ जी असते ना ती भरपूर असते. आणि या सगळ्यांमध्ये शंभू वेगळा असतो. आबोली गेली होती प्रेसचे कपडे आणायला. फक्त आता आमच्या शंभू राजांचे आणि त्याच्या पप्पाचे वगैरे कपडे माझे ठेवायचे राहिले. सो चला आता बॅग भरूया. मग कुठे झाला आजीचं चाललंय आमच्या बॅग भरणं. आम्हाला जायचंय आज गावाला. शंभू तू कुठे जातोय? शंभूच्या बहिणीचं बारश आहे. शंभू मोठा दादा आहे ना, त्याच्या बहिणीचं बारश आहे. शंभूच्या बालचं नाहीये, बालाच्या बारश आहे त्या. शंभू तिचं नाव काय? वामी. वामी म्हण बरं. वामी म्हण. वामी आता बेबी म्हणतो का तू? बेबी इथे कोण बसेल? इथे कपडे ठेवा. इथे ठेवते. हे आजाचे ठेवते. आम्ही आजाचे ठेवते तिकडे. आजाचे ठेवते. शंभू तुझी बॅग भरून झाली का? शंभूचे कपडे प्रेसला दिले आज. आमचं शंभू प्रेसचे कपडे घालायला लागलाय आता. हो आजोबाचं आहे. राहू दे ना आता. घडी केले होते ना चांगले आजीने. आणि आजीची बॅग भरणं सुरू झालेली. आजी आजोबांचे कपडे ठेवले जात आहे. आमचे राहिलेत आणि शंभूचे आत्याचेही राहिलेत कपडे अजून हे ना. हा ठेवले इथे त्याने. बदमाश पोगा. चल उतर आजी म्हणे. आजाचं आहे ते. आजाचं आहे टावेल. एक आजीचा टावेल आणि हे आजाचं बनियान तुझ्या. घडी आजीने घडी केले त्याने काढून टाकले आणि ठेवून दिले. आज स्वयंपाक रेडी झालेला आहे. रेडी म्हणण्या म्हणजे फक्त पोळ्या झालेल्या आहे. आता मला करायच्या आहे ते मुळे मिरच्या. दुसरी भाजी आहे तोंडल्याची. सो आधी मुळे मिरच्या करून घेते म्हटलं याच्यात आणि मग भाजी करेल. मुळे मिरच्या तयार झाल्या. आता फक्त वाफ येऊ द्यायची आहे. हे बघा कसा इतका सिटी काढून ठेवतो. हे ट्रेमध्ये भांडे विकतो तो. नाही घरात काहीतरी अडकलं असेल ना. मुळे मिरच्या करणं सोपं आहे, काही कठीण नाही आहे. बॅग भरणं तयार झालेला आहे. माझी साडी ठेवली गेली, ड्रेस, शंभू राजांचे डायपर. ही जी बॅग आहे आई पप्पा बोलली तिघं मिळून एक बॅग आहे आणि मी शंभू आणि त्याचे पप्पा आमच्या तिघं मिळून एक बॅग आहे. सो अशी ही बॅग आमची आहे. राजांचे शूज आताच ठेवून घेतले, रात्री घालून द्यावे लागतील तेव्हा परत काढून घेईल. शंभूच्या पप्पांचा कुर्ताही ठेवून घेते आणि आमच्या बाळाचा ड्रेस स्पेशल आहे बरं का. तुम्ही मला आज दाखवणार आणि कार्यक्रमाच्या दिवशीच बघा. त्याच्यासाठी लागणारा थर्मासही ठेवून घेतलेला आहे. तर ना बॅग भरायला काहीच वेळ लागणार नव्हता. सगळे मी माझे स्वतःचे कपडे ठेवून घेतलेले होते. शंभूचे पण अर्धे कपडे ठेवून घेतले. फक्त जे आता प्रेस करून आणायचे होते तेवढेच कपडे राहिले होते त्याचे पण. स्वतःचे पण कपडे ठेवून झालेले आहे. बॅग भरून झालेली आहे. फार मोठं टेन्शन असतं ना बॅग भरणं म्हणजे काय काय न्यावं हा मला पहिल्यापासून प्रश्न पडतो. अरे शंभूच्या पप्पांची माझी आणि शंभूची तयारी झालेली आहे. आमची गाडी आहे रात्री 11:15 वाजेची. सो आम्हाला 11 वाजेपर्यंत घरातनं निघायचं आहे. शंभूराजे आता मस्त झोप काढताय. रात्री मज्जाच मज्जा राहणार आहे आणि गाड्यांच्या आवाजाला वगैरे कशालाही शंभू घाबरत नाही. संध्याकाळ झालेली आहे आणि स्वयंपाकाची तयारी केली कारण आता आणि हलकं फुलकं काहीतरी हवं आहे आम्हाला. त्यामुळे मी केलेले आहे थालीपीठ. 2 तव्यावर लावले जेणेकरून पटकन होऊन जातील. हां आजी जो बसला होता फ्रीज उघडा दिसला लगेच येऊन गेला. अय उंडी मामा ते मसाले नको काढू. आऊ साठी आलाय. आऊ काय पाहिजे? आऊ 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 बदमाश का मी मानू. सो गाईस स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आज केलं टमॅटोची चटणी, थालीपीठ आणि शिरा आम्ही खातोय. सो मी जेवायला बसली. आबोली त्या घरात जेवायला बसलेली आहे. आमची गाडी आहे रात्री 11:15ची. आम्ही घरातनं निघणार कितीला आहे? 11ला. एकदा आम्ही मुंबईला गेलो होतो, वर्ष होईल त्या गोष्टीला. गाडी होती 11:30ची. आम्ही घरातनं निघालो 9ला. 2 तास स्टेशनला बसलो होतो. त्यानंतरही गाडी लेट आली. त्यामुळे आता असं ठरवलंय आज अगदी 11ला घरातून निघायचं. शंभू काय चाललंय? ये तू जेवतो का? तू जेवतो काय जेवतो? हां खेळा. मी आणि आबोली आम्ही 2 जण बसून घेतो. बाकीचे 3 जणांचं जेवण राहिलंय. शंभूचं सुद्धा आपल्या जेवण झालेलं आहे. काय
काजल त्याचा आऊ इकडे टाकून दिला का नाही इकडे का शंभू रस्त्यात येतो भेटा चल तिकडे ये आपण बिचारा का बिचारा म्हणून आम्ही दोघींनी लवकर जेवण केलं तरी हे आले बिचारा आणि तो आता आजीलाही आई म्हणायला लागला कारण आम्ही दोघं आई म्हणतो ती आई म्हणतो झालं तो आजीला आईच म्हणतो आणि मला तर डायरेक्ट अबोली म्हणतो मग उजवा खात्या हाताने उजवा हात कोणता आहे हा डाव्या हाताने नाही घ्यायचा छान आहे का छान आहे हो आता खाली ओली झाली म्हणजे ओली झाली पोळी पण तरी अन्न आहे पूर्ण ब्रह्म मध्ये चालतं म्हणे सगळं मग शंभू तुला आऊ खायचा नाही त्याने काढायचं अरे 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 आऊ नाही अरे कमी पडला का समोर समोर दिसतंय तरी मम्मी त्याने पिशवीत चला शंभू तुला हकलताय बाहेर तुझ्या मी आम्हाला हकलताय बाहेर ती मध्ये काही शून्यात पाहते अबोई अबोई मग अशी काहीतरी म्हणायला म्हटलं जा रे म्हटलं तुझ्या आत्याला सांग मोबाईल घेऊन ये किंवा आप्पाला मोबाईल दे अबोई आप्पा अबोई नाही तो शंभू आणि आत्याची चालली आहे लपाछपी खेळणं नाही शंभूची आत्या आणि आजोबा दोघं जण तयार झाले गावाला जायला आम्ही चाललोय मुंबईला या 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 बॅग बाहेर आलेल्या आहे ही आमची आहे शंभू मी आणि त्याचे पप्पा ही या तिघांची आहे आबोली तिचे आई पप्पा असे चला कुठे चालला रे म्हणू भूर बाय बर का बबल्या सो गाईस चला आता रात्री आमची 11:15ची ट्रेन आहे विदर्भ आणि आम्ही सगळेजण घरातले तयार आहोत आधी आम्हाला जायचं आहे मोठ्या गाडीने कारण रिक्षेवाले काकाच नाही आहेत म्हणजे आम्ही नेहमीच्या रिक्षेने जायचो किंवा स्टॉपवर जाऊन त्यांना म्हटलं आम्हाला रात्री सोडून द्या तर कोणी तयार नाही शेवटी आम्ही घरच्या गाडीने जाणार आहे सगंबू सगळ्यांना बाय करा हाय म्हण हाय म्हण हाय फ्लँकिश पण देऊन दिलेली आहे सो आता चाललेलं आहे आणि आता चाललेलं आहे काम बॅग ठेवण्याचं सो चला बॅग ठेवण्याचं काम चालू झालेलं आहे अजून दुसरी आहे का बस झाले 2च बॅग सेट चलो सो गाईस चला गाडी जाणार होतो आपल्या रिक्षा आलीच आमच्या घरासमोर मग आम्ही रिक्षेने जातोय आता गाडी लावली जाते ठिकाणी आणि आम्ही सगळेच्या सगळेजण जातोय रिक्षेने चला आजी फक्त शंभूला घ्या ना 2 मिनटं कुत्र ब्लँकेट घेऊन झोपलेला आहे आणि चाललो आता आम्ही आलो स्टेशनला गाडीला वेळ आमचा पण आम्ही 11:06 झाले आमची गाडी 11:45ची आहे शंभू मी आम्ही दोघांना थंडी वाजते पण येता येते लिफ्टनेच येतील ना नाही येता बघा येतात ते आम्ही लिफ्टने शंभू आजोबा आणि मी आम्ही 3 जण आलो आणि बाकीचे जे मेंबर आहे ते आता पायऱ्यांनी येतात कारण आमच्या नंतर म्हणे त्यांना लगेच आहे भरपूर स्वतः लगेच ठेवायचं आहे आणि इकडनं हे 3 जण येतात आप्पांनी कसं वाजवलं आप्पा आजी आणि आता 3 जण इकडनं आले 3 जण इकडनं आले लिफ्टने 3 जण इकडे चला शंभू शंभू मग जाता नाही लिफ्ट मध्ये गेला मग तुम्हाला तिघांना पायी यावं लागलं जिन्याने म्हणजे त्याला पण एक बंद झालंय ना ते कळतं त्याला काहीतरी वेगळं आहे करून दे हो त्या मालगाडीला टाटा करणं चाललंय याआधी आता शंभू मुंबईला 2ऱ्यांदा जातोय आमचा याआधी तो गेला होता तेव्हा तो अगदी 6 महिन्यांचाच होता म्हणजे मागे 2023च्या जानेवारीलाच आम्ही गेलो होतो आणि आता आम्ही जातोय इतका आवाज आहे मागे थांबते मी जरा शेवटी पण गेली गाडी फायनली एकदाची शंभू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2023मध्ये गेला होता आणि आत्ता जातो आहे
सो मागच्याला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी तिथे शूट केलं नव्हतं, हो ब्लॉगिंग केलं नव्हतं. पण यावेळेला मी ठरवलं आहे की मुंबईला ब्लॉगिंग करणार आहे मी. पण मागच्याला आम्ही ना सगळं मुंबई फिरलो होतं, तिथे राहिलो होतो. यावेळेला आमचा 1 डे ट्रिप आहे तो. आणि मला पकडून नेत आहे ना, सो पुढचं सो गाईस चला स्टेशनवर येऊन बसलेलो आहे. आणि अजून आमच्या गाडीला वेळ आहे, 11:15ची आमची गाडी आहे. पण आम्ही येऊन गेलो 20 मिनिटं आधी की येऊन बसायला काही हरकत नाही. इथे आल्यावर मन रमतं. गाडी आली कुठली आहे नाही माहिती. रडाचनी ट्रेन येणार आहे आता आपली. आणि आता आम्ही जातोय तर सो तिथे आहे अंकुरच्या मामाची मुलगी म्हणजे सारंगा, तिच्या मुलीचं वर्ष आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण जातोय मुंबईला. सो चला तुम्ही पण. चला हे दोघं आधी आई आणि मी या साईडला होते, मी आणि पप्पा आम्ही या साईडला. आता आम्ही सगळेजण सोबत येऊन गेलेलो आहे, मस्त बसून गेलेलो आहे. आणि आम्ही कुठे चाललोय? आम्ही चाललोय शंभूच्या मामा आजोबांकडे. चला डबाबाईने बघा आमचं 2 टोपी लावली आहे आम्ही त्याला. आणि याच्यात पण खूप आहे बरं का. हाफ स्वेटर आहे, त्याच्यानंतर टी शर्ट आहे फुल, त्याच्यावरती एक स्वेटर घातलेलं आहे थंडी नको म्हणून. आणि सॉक्स वगैरे सगळं घालून आली आमची डबा. गाडीला बाय. येणारा जाणारा प्रत्येका गाडीला बाय करणं चाललंय. कसं बाय करते बाय. पोझिशन झालेली आहे आता गाडीची. आमचा आहे बिफोर, म्हणजे जो आहे आमचा डब्बा तो आहे बिफोर. कळल्याबरोबर आम्ही आपली जागा सोडली आहे आणि आपला डब्बा ज्या ठिकाणी आहे बिफोर त्या ठिकाणी येऊन आता आम्ही उभं राहतो आणि लगेचच आपली गाडी येणार आहे. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहेत. आमचे आहे तिथे 2, 3, 5, 6 आणि 8 नंबर. सो आबोली तिथे आहे. आम्ही आणि 4 जण येते. गोले एक आजोबा आले नव्हते आमचे. इतका ओरडला आता आज असं कसं सांगू. चलो बाय बाय करा सगळ्यांना. जय करा गजानन महाराज की जय. शंभू बघा कुठे उशीवर बसलाय. इथे बसायचंय. हो भूर चाललो आपण. कुठे चालली ती गाडी? कुठे चालली? हा भूर चालली. आप्पा हे काय? आप्पा इथे आजा. हो सगळे आहे. तू कुठे बसलाय? आणि माऊ कुठे बसली तू? आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.